लेट्स रेट माय फेस वॉशेस. हा सेटॅफिल क्लेन्झर जो मी 1 इयर ऑलमोस्ट 1 इयर व्हायला आले. 1 इयर पासून वापरते आणि त्याच्याने माझी स्किन खूप जास्त चांगला म्हणजे फरक पडला आणि आय विल रेट दिस 10 on 10. आणि त्याच्याच नंतर मी जेव्हा सेटॅफिल मॉर्निंगला यूज करायची आणि रात्री म्हणजे पूर्ण डस्ट आणि क्लीन व्हायला मी ममाअर्थचा राईस फेस वॉश यूज करत होती हा वाला. तर आणि बिकॉज ह्याच्याने पूर्ण मेकअप जे काही आहे ते फेसवरती पूर्ण दिवसभरचं पूर्ण निघून जायचं. आय विल रेट दिस 9 on 10. आणि त्याच्याच नंतरला मी ऑर्डर केलेला ममाअर्थचा T3 फेस वॉश. आणि ह्याच्याने खूप जरा इरिटेशन व्हायला लागला मला बिकॉज मी हा ट्राय केला. तर मला वाटलं की हा पण एकदा ट्राय करून बघते. पण दिस नॉट वर्क ऑन माय स्किन. तर आय विल रेट दिस 6 on 10. आणि त्याच्याच नंतरला आहे ना मी हा फेस वॉश डॉक्टरने सजेस्ट केलेला बिकॉज मला इथे खूप फोड्या येत होते म्हणून. तर मी सेटाफिलला आणि पण स्किप करून पूर्ण 1 मंथ 1 या 2 मंथ मी हा फेस वॉश यूज केला. पण ह्याच्याने माझी स्किन खूप जास्त ड्राय झालेली आणि याला पूर्ण स्किन निघत होती इकडची. मग हा पण माझ्या स्किनसाठी नाही झाला. म्हणून मी ह्या फेस वॉशला रेट करते 5 on 10 बिकॉज सूटच नाही झालं. आणि त्याच्याच नंतर आता मी सेटाफिलचा मॉर्निंगला यूज करते आणि रात्री झोपताना ममाअर्थच्या जागेला डॉट&कीचा हा वाला यूज करते. आणि ह्याच्याने पण सेम जसं ममाअर्थचं होतं ना तसंच ह्याच्यात पण ह्याला जास्त जो फर्म असतो तो नाही होत. बट खूप चांगला आहे स्किनसाठी. सो आय विल रेट इट 10 on 10. बाय बाय.